विद्यार्थी मित्रांनो, सर्कल या चॅप्टरमध्ये तुम्ही प्रॅक्टिस सेट 1.1, 1.2, 1.3 शिकलात. आज आपण प्रॉब्लेम सेट 6 याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन नंबर 4, 5, 6 शिकणार आहोत. क्वेश्चन नंबर 4 बघूया आपण. तुम्हाला या ठिकाणी फिगर दिलेली आहे. गिवन दिले C is the center of the circle. C center of the circle. Segment QT is the diameter. QT diameter दिलेला आहे. CT 13 दिलेला आहे. CP 5 दिलेला आहे. To find length of chord RS. RS लेंथ तुम्हाला फाइंड करायची आहे. कन्स्ट्रक्शन मध्ये आपण सेगमेंट CS ड्रॉ केला. ड्रॉ सेगमेंट CS सोल्युशन लिहिताना. आता या ठिकाणी बघा CS, CT, CQ, CR आर द रेडिया ऑफ द सेम सर्कल. म्हणून मी या ठिकाणी CS इज इक्वल टू CR इज इक्वल टू CT 13 लिहिला, कारण की CT 13 दिलेला आहे. रेडिया ऑफ द सेम सर्कल. आपण ट्रायंगल CPS मध्ये जाऊया. या ठिकाणी QT परपेंडिक्युलर टू RS असा दिलेला आहे, म्हणजेच हा अँगल P 90 डिग्रीचा असणार आहे. म्हणून मी लिहिणार इन ट्रायंगल CPS अँगल CPS इज इक्वल टू 90 डिग्री. बाय युजिंग पायथागोरस थेरम दिस CS स्क्वेअर इज इक्वल टू CP स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर. हेन्स आय राइट हियर CS स्क्वेअर इज इक्वल टू CP स्क्वेअर प्लस PS square. Now substitute the values. CS square means CT. CS is equal to CT 13. Hence I substitute here 13 square. CP is given 5. 5 square plus PS square as it is. 13 चा square किती बरं? 169 is equal to 5 square 25 प्लस PS स्क्वेअर. आपल्याला PS स्क्वेअर ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. देअरफॉर आय राइट हियर PS स्क्वेअर इज इक्वल टू हा 25 मी या साईडला ट्रान्सफर केल्याने तो काय होणार? निगेटिव्ह होणार. मग हा इकडचा आधी लिहिणार 169 मायनस 25. दिस इज इक्वल टू 169 मायनस 25 किती येतो? 144. म्हणजे PS स्क्वेअर किती मिळाला मला? 144. नाउ टेकिंग स्क्वेअर रूट. जर मी स्क्वेअर रूट घेतलं PS स्क्वेअरचं तर PS येणार 144. याचं स्क्वेअर रूट काय झालं? 12. मी लिहिणार टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. दोन्ही साइडचं आपण स्क्वेअर रूट घेतलं. आता या ठिकाणी बघा ना, PS मला 12 मिळाला. आपल्याला RS फाइंड करायचं आहे. काय करायचं आहे? RS. मग PS आणि RP हे इक्वल असणार का? सेंटर मधून जर आता RS ही कॉर्ड आहे, सेंटर मधून जर कॉर्डवर परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर कॉर्ड काय होते? बायसेक्ट होते. म्हणजे PS इज इक्वल टू PR. म्हणजेच RS इज इक्वल टू 2PS मी असं लिहू शकतो. म्हणून मी लिहिलं बघा, द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू इट्स कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड्स. हेन्स RS इज इक्वल टू 2 इंटू PS. 2 इंटू PS मीन्स 12. 12 फाइंड केला आपण. 12 टू जा 24. देअरफॉर आन्सर लेंथ ऑफ कॉर्ड RS इज 24. Now next question number 5. Figure is given and what is given here? P is the center of the circle. This P is the center of the circle. Chord AB, chord CD intersect on the diameter at point E. हे पहा, AB आणि CD या डायमीटरला E पॉइंट मध्ये काय होतात? इंटरसेक्ट होत आहेत. अँगल AEP कॉन्ग्रुएंट अँगल DEP हे दिले तुम्हाला. हे दोन्ही अँगल काय दिलेत? कॉन्ग्रुएंट दिलेत. त्याच्यावरून तुम्हाला प्रूव्ह काय करायचंय? AB इज इक्वल टू CD. आपण कन्स्ट्रक्शन केलं बघा. सेंटर मधून कॉर्ड AB
आणि कॉर्ड CD वर परपेंडिक्युलर ड्रॉ केलेत बघा. PM परपेंडिक्युलर टू कॉर्ड AB, PN परपेंडिक्युलर टू कॉर्ड CD. कन्स्ट्रक्शन दिलं आपण ते. आता प्रूफ बघूया. आपल्याला शो काय करायचंय, ABCD या कॉर्ड कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. या ठिकाणी 2 ट्रायंगल दिसत आहेत तुम्हाला. हे दोन्ही ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवता येतात. बघा, हा PE कॉमन साइड झाला. PE इज द कॉमन साइड. परत अँगल PME, PNE 90 डिग्रीचे झालेत आणि हा एक अँगल, म्हणजे 2 अँगल दिलेले आहेत. आणि या राईट अँगलच्या अपोजिटची साइड PE ही सुद्धा कॉमन साइड कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे दोन्ही ट्रायंगल आपण SAA ने कॉन्ग्रुएंट दाखवू शकतो. मग आपण लिहूया इन ट्रायंगल PEM and PEN या दोन्ही ट्रायंगल मध्ये जाऊया. सेगमेंट PE कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट PE, कॉमन साइड. अँगल PEM कॉन्ग्रुएंट टू अँगल PEN, कारण की तुम्हाला PEA आणि PED हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट दिलेत, डिफरंट नेम. अँगल PEM कॉन्ग्रुएंट टू अँगल PEN गिवन. अँगल PME कॉन्ग्रुएंट टू अँगल PNE, राइट एंगल्स. अँगल PME कॉन्ग्रुएंट टू अँगल PNE each 90 degree or right angle. Therefore, triangle PEM congruent triangle PEN. बघा, PEM हा ट्रायंगल आणि PEN हे दोन्ही ट्रायंगल काय झालेत, कॉन्ग्रुएंट झालेत बाय SAA टेस्ट. Therefore, if 2 triangles are congruent, then the remaining elements also congruent. Hence, I write here segment PM congruent to segment PN, corresponding sides of congruent triangle. Therefore, PM is equal to PN. Segments are congruent, then these 2 segments are equal in length. PM is equal to PN. आता इथे बघा फिगर मध्ये PM आणि PN इक्वल झाले, परंतु PM हे काय, सेंटर पासूनचं कॉर्ड AB चं अंतर. सेम PN काय, सेंटर पासूनचं कॉर्ड CD चं अंतर. मग सेंटर पासून 2 कॉर्डचं अंतर सेम असेल, म्हणजे PM आणि PN हे अंतर कसं आपण या ठिकाणी शो केलं, सेम आहे, इक्वल असेल तर ह्या ज्या कॉर्ड्स असतात ह्या काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात, असं आपण थेरम शिकलात. म्हणून आपण लिहूया द कॉर्ड्स ऑफ ए सर्कल इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर ऑफ ए सर्कल आर कॉन्ग्रुएंट. देयरफॉर कॉर्ड AB कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड CD. देयरफॉर AB इज इक्वल टू C. आपण क्वेश्चन नंबर 6 बघूया. गिवन दिलेलं आहे CD इज अ डायमीटर ऑफ द सर्कल विथ सेंटर O. सर्कल विथ सेंटर O, CD डायमीटर दिलेलं आहे. डायमीटर CD परपेंडिक्युलर टू कॉर्ड AB दिलंय तुम्हाला ऍट पॉइंट E. तर शो काय करायचंय, शो दॅट ट्रायंगल ABC इज अन आयसोसिलस ट्रायंगल. म्हणजेच 2 साइड याच्या कॉन्ग्रुएंट दाखवायच्यात, इक्वल दाखवायच्यात. आपण प्रूफ मध्ये बघूया. CD इज परपेंडिक्युलर टू कॉर्ड AB हे दिलेलं आहे, ते पहिलं स्टेटमेंट लिहिलं. डायमीटर CD परपेंडिक्युलर टू कॉर्ड AB, दिस इज गिवन. आता CD परपेंडिक्युलर टू AB म्हणजेच आपण OE परपेंडिक्युलर टू AB असं लिहू शकतो. COE बिटवीननेस. देयरफॉर सेगमेंट OE परपेंडिक्युलर टू कॉर्ड AB, COED बिटवीननेस. सेंटर मधून कॉर्ड AB वर परपेंडिक्युलर ड्रॉ केलाय, बरोबर आहे. मग तुम्ही थेरम शिकलात, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम अ सेंटर टू अ कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. म्हणजेच AB कॉर्ड काय होणार, बायसेक्ट होणार. A इज इक्वल टू B आपण लिहू शकतो. A इज इक्वल टू B. इक्वेशन फर्स्ट नाव दिलं. रिझन, द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू इट्स कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. बरोबर. आता या ठिकाणी फिगर मध्ये बघा 2 ट्रायंगल दिसतात तुम्हाला, ACE आणि BCE. हे दोन्ही ट्रायंगल आपण कॉन्ग्रुएंट दाखवू शकतो. कसं बघा, CE ही कॉमन साइड झाली. परत CEA CEB इच राईट अँगल आहेत की नाही. आणि पुन्हा AE इज इक्वल टू BE आपण शो केलं. म्हणजे साइड अँगल साइडने
साइड अँगल साइडने हे दोन ट्रायंगल आपण कॉंग्रुएंट दाखवणार. मग आपण लिहूया इन ट्रायंगल ACE अँड ट्रायंगल BCE सेगमेंट CE कॉंग्रुएंट टू सेगमेंट CE कॉमन साइड angle CEA congruent to angle CEB each 90 degree or right angle. Segment AE congruent to segment BE from first. Therefore triangle ACE congruent to triangle BCE by SAS test. Two triangles are congruent, hence the remaining elements also congruent, means segment AC congruent to segment BC लिहिलंय. corresponding sides of congruent triangle. आता AC BC हे काय झालं, ट्रायंगल ABC च्या साइड्स आहेत, दोन साइड्स कॉंग्रुएंट झाल्यात. therefore triangle ABC is an isosceles triangle, hence it's proved.